नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितेंद्र अमृतकर, टिकर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आता लवकरच 2025 सरळ सेवा भरतीची मोठी ॲड येणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सरळ सेवा भरतीशी संबंधित वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर्स, त्याच्यातल्या PYQs जे काही झालेले आहेत पाठीमागचे प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज असं आपण या ठिकाणी सुरू करतोय. त्याच्यातलं पहिलं लेक्चर इंग्लिश विषयाशी संबंधित, जो अत्यंत बेसिक या ठिकाणी विषय समजला जातो सरळ सेवा भरतीमध्ये, जो एखाद्या विद्यार्थ्याचं मेरिट डिसाईड करतो. जर त्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळाले तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डिसिसिव्ह, निर्णायक असलेल्या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. हे डिस्कस करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल याच्यावर तर आपण चर्चा करणारच आहे. त्याशिवाय उरलेले का नाही याच्यावर पण आपण चर्चा करूयात. याच्यामध्ये काही ट्रिक्स असतील त्या वेळोवेळी तुम्हाला सांगितल्या जातील. काही मेथड्स आहे, जसं काही इलिमिनेशन मेथड आहे किंवा 2 अल्टरनेटिव्ह आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने कट करू शकतो किंवा ते नाही असं विचारात घेऊ शकतो आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. अशा या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट एक परीक्षार्थी म्हणून आपण कशा पद्धतीने फेस करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची चर्चा वेळोवेळी या ठिकाणी होत राहील. याकरता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ते तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी तुम्ही बेल आयकॉन दाबला तर येणाऱ्या प्रत्येक त्या ठिकाणी जे काही तुम्हाला व्हिडिओज आहे हे प्राप्त होत जातील. आणि लवकरच या आपल्या चॅनलवर आपण याची एक जे आहेत लाईव्ह लेक्चर्स देखील आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्याकरता इंग्लिश विषयाची जी वेळ असणार आहे ही दररोज ही रात्री 8 वाजताची वेळ या ठिकाणी आहे. आणि दररोज 8 वाजता आपले लेक्चर्स होतील. अटेंड करा त्याला. नक्कीच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सोप्या आणि सहज करण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच हा प्रवास आपल्याला सोबत करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही अशा अर्थाने आपली पूर्ण टीम या सगळ्या गोष्टी करायला बांधील आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. सुरुवात करूया आपण. साधारणपणे बघा, जर इंग्लिश व्याकरणाच्या बाबतीमध्ये सरळ सेवा भरतीला ज्या या विविध पदांसाठी परीक्षा होणार आहे तर प्रश्न कसे येतील. आता ही परीक्षा TCS IBBS पॅटर्नने झाली तर काही वेगळ्या पद्धतीचे टॉपिक्स त्याच्यात ॲड होतील. ही परीक्षा जर समजा MPSCने त्यांच्या अखत्यारीत समजा असं गोल करायची परीक्षा जर त्यांनी राबवली ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात, लेखी स्वरूपात, तर पॅटर्न कसा असेल. अशा सगळ्यांचं सध्या मिक्स कॉम्बिनेशन आपण करतोय. लवकरच ती गोष्ट क्लिअर होईल. जर IBBS पॅटर्नने ही परीक्षा होणार असेल तर आपण जम्बल्ड अप पॅरेग्राफ, स्पॉट द एरर किंवा काही असे काही टॉपिक्स आहे तर त्याच्यावर आपण जास्त चर्चा करणार आहे. MPSC घेईल तर आपल्याला थोड्या वेगळ्या टॉपिकवर अजून चर्चा करावं लागेल. सध्या हे सगळे मिक्स आपण चर्चा करतोय, जे तुम्हाला या सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत उपयोगाचं आणि महत्त्वाचं ठरणार आहे. ओके, चला आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे. बघा, तर या सिरीज मधला पहिला प्रश्न कोणता आहे तर आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. खूप वेळेला विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचवर एक प्रश्न फिक्स येणार आहे. पार्ट्स ऑफ स्पीच सरळ सेवे भरतीचा जर विचार केला तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, वर्ड कॅटेगरीज, त्याच्यावर एक प्रश्न फिक्स येण्याची शक्यता जास्त आहे. आता आपल्याला अंडरलाईन केली होरी या शब्दाला, याच्या शेवटी काय दिसतंय बघा तुम्हाला, याला नोटीस करायचं आहे. हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, वाक्याच्या शेवटी नाही येते विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या शेवटी आहे. आणि 8च्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कुठल्याच शब्दाच्या जातीला असं एक्सक्लेमेटरी मार्क नसतं, एक सोडून, आणि ते म्हणजे इंटरजेक्शन. ठीक आहे. मग याचं जे काही अर्थात लगेच ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे, कारण तुम्ही याचा वेळोवेळी अभ्यास पण करणार आहे. नसल करत तर व्यवस्थित आता सुरुवात करा अभ्यासाला, जेणेकरून या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन सोप्या होतील. तर इंटरजेक्शन, ज्याला केवल प्रयोग यावे म्हणता बघा, मराठीमध्ये पण तुम्हाला हा प्रकार लक्षात घेता येईल. तर केवल
प्रयोगी अव्यय, ज्यालाच इंटरजेक्शन, याचे पर्याय पहिले बघायचे. आता सगळ्यात पहिले प्रश्न वाचायचा, अंडरलाईन केलेली ते बघायचं, 4 पर्यायांकडे यायचं. पहिला पर्याय दिलेला आहे नाऊन. आता ते नाऊन आहे का तर नव्हे, अजिबात नाही. कंजंक्शन नाही, कंजंक्शन तर जोडायचं काम करेल. इंटरजेक्शन 100%. ऍडव्हर्ब नाही, ते व्हर्ब बद्दल माहिती सांगतं, त्याच्यामुळे ते या ठिकाणी आपल्याला नाही घेता येणार. आपलं उत्तर या ठिकाणी जर आपल्याला फायनल करायचं असेल तर आपल्याला त्यावेळेला सी ला गोल करायचा आहे, क्लिक करायचं आहे, ज्या टाईपची परीक्षा असेल त्या टाईपमध्ये. ठीक आहे. तर आता या प्रश्नाला आपण कसं जज केलं तर डायरेक्ट एक्सक्लेमेटरी मार्कवरनं आपण जज केलेलं आहे. नाही तर आपल्याला जर समजा त्यांनी ओनला अंडरलाईन केली असती तर आपल्याला तिथे फंक्शन पाहायला लागलं असतं त्याचं. जी वर्ब आहे, गेमला जर त्याने अंडरलाईन केली असती तर ते नाऊन आहे, कारण हे आर्टिकल आलेले आहे, असे शब्द पाहायला लागले असते. पण एक्सक्लेमेटरी मार्कमुळे ते काम सोपं झालंय. असं काय आलं समजा तर त्या ठिकाणी आपण पटकन रिॲक्ट व्हायचं आहे, गोल करायचं आणि पुढच्या प्रश्नाला सोडवायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता इथे आपल्याला म्हटलंय त्यांनी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक आहे गाळलेली जागा भरावा. मग देयर इज अ डॅश डॅश ऑफ लायन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. रोमिंग म्हणजे भटकणे. आता बघा लायन्स आहे, रोमिंग करताय इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. काय करत असतील तर रोम करताय, रोमिंग. आपण बघा ज्या वेळेला मोबाईल रोमिंग मध्ये जातात, रोमिंग म्हणजे भटकणे, रोमिंग दूर जाणे, भटकणे. तर रोमिंगचा अर्थ भटकताय, भटकताय म्हणजे त्यांचा एरिया आहे तो, तिथं ते फिरतात, ते भटकतात आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न विचारलाय आता या चारहींपैकी देर इज अ डॅश डॅश ऑफ लायन्स, म्हणजे लायन्सचा तो एक ग्रुप आहे. थोडक्यामध्ये हे ग्रुप नाऊन म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याला कलेक्टिव्ह नाऊन देखील म्हणतात, याला कलेक्टिव्ह नाऊन देखील म्हणतात, म्हणजे समूहवाचक नाम. आयोगाने 2-3 वेळेला फक्त या शब्दावर की जो ग्रुप ऑफ लायन्स आहे त्याच्यावर प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ग्रुप वर्ड्स देखील आपल्यासाठी अभ्यासाचे होता. ग्रुप ऑफ लायन्स, सिंहांचा समूह, त्याच्यामध्ये लायनेस असतात त्यांच्या, त्याच्यानंतर त्यांचे बछडे असतात, पिलं असतात, काफ म्हणतात त्याला. या सगळ्यांचा समूह जेव्हा एकत्र चालतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जाईल. हडचा अर्थ कळप आहे, कळप हा हरणांचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे मग तो लागू नाही होणार, याला कट करायचं. फ्लॉक, फ्लॉकचा अर्थ आहे थवा. हा पण ग्रुप आहे, पण हा शक्यतो बर्ड्सचा आहे, आकाशात जे बर्ड्स उडत आहे त्या पद्धतीने तो फ्लॉक आहे, म्हणून हा पण पर्यायामध्ये येणार नाही. बँड, बँड म्हणजे टोळी आहे. मग ही टोळी कोणाची असू शकते, गुंडांची असू शकते है ना, दरोडेखोरांची असू शकते, हा पण येणार नाहीये. 3 जर पर्याय काढून टाकले तर चौथा आपल्याला घेणंच आहे. तुम्हाला याचा अर्थ माहित पण नाही समजा, कारण प्राईडचा अर्थ तुम्ही म्हणाल तर अभिमान होतो सर, पण त्याचा एक अर्थ अभिमान आहे वेन इट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम असेल तेव्हा प्राईड, आय हॅव प्राईड ऑफ माय कंट्री, मग त्याचा अर्थ थोडी ग्रुप झाला तेव्हा. पण मग असं थोडी काय त्याचा अर्थ जर प्राईड आहे तर त्याचा अर्थ सिंहांचा छावा होणार नाही, असं नाही आहे. एका शब्दाला अनेक अर्थ असतात. जसं राईट शब्द आहे, राईटचा एक अर्थ हक्क आहे, राईटचा एक अर्थ उजवा आहे, राईट साईड असतं, असा असतं ना एका शब्दाला अनेक अर्थ. तसा प्राईडचा अर्थ इथे सिंहांचा ग्रुप असलेला. पर्याय क्रमांक डी, म्हणजेच तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर हे डी नंबरचं अपेक्षित होतं. तर बघा या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक प्रश्नावर अशी चर्चा केली तर नक्कीच या अनालिसिसचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल. तुम्हाला अप्रोच कळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे प्रश्न आहेत अशा पद्धतीने तुम्हाला सरळ सेवेच्या भरतीमध्ये विचारले जाणार आहे. एक अप्रोच तयार करायचा विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न जर तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवले ना, याच्याने काय होईल, या सगळ्या गोष्टींची तुमची फॅमिलिरिटी होईल, म्हणजे परिचय होईल. आणि असा परिचय झाला का तुम्हाला या गोष्टी मात्र समजायला नंतर त्या ठिकाणी त्या गोष्टी करायला सोप्या होतील. ठीक आहे. हाच आपल्या या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागचा पर्पज आहे. लवकरच आपण या संदर्भामध्ये एक बॅच पण, म्हणजे पूर्ण सरळ सेवेचा अभ्यास होईल अशा पद्धतीची आपण एक ऑनलाईन स्वरूपातली बॅच या ठिकाणी लवकरच सुरू करणार आहोत. याच्याकरता तुम्हाला यूट्यूबला लवकरच त्याची माहिती कळेल. तुम्ही यूट्यूब चॅनल जर त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर मग आता काही टेन्शनच नाही, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच कळेल. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर आयडेंटिफाय. सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का,
या शब्दाला टार्गेट करायचं. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की पार्ट्स ऑफ स्पीच जितकं महत्वाचं आहे ग्रामरमध्ये, तितकाच प्रश्न टेन्सच्या संदर्भात महत्वाचा आहे. खूप वेळेला ते आयडेंटिफाय द टेन्स किंवा टर्न दिस सेंटेन्स इन द पर्टिक्युलर टेन्स, म्हणजे कुठल्या तरी टेन्समध्ये हे वाक्य तुम्ही बदला, नाही तर दिलेल्या वाक्याचा टेन्स आयडेंटिफाय करा. असं जेव्हा विचारतील तर वाक्य नीट वाचायचं. हर्ष हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर. बघा, हर्ष या वाक्याचा सब्जेक्ट आहे, हॅज बीन ही व्हर्ब या ठिकाणी दिली आहे. एक लक्षात घ्या बघा, हर्ष इज अ लॉयर असं वाक्य आलं तर इज सिंपल प्रेझेंट आहे, इजचा टेन्स सिंपल प्रेझेंट आहे. हर्ष वॉज अ लॉयर सिंपल पास्ट आहे, हे सेम आहे वर्ड. मग आता इथे पुढे जाऊन काय लिहिलंय, फक्त हर्ष हॅज, मग टू हॅवचं रूप आलं, आणि टू बी हे सगळे टू बीचे रूप आहे. हॅम इज आर वॉज आहे, तर याचा V3 बीन आहे. मग रचना काय झालेली या ठिकाणी, टू हॅवचं रूप म्हणजे हॅव हॅज आणि प्लस V3 जो इथे बीन वापरलाय, हॅव हॅज V3, असा जो टेन्स असतो तो असतो प्रेझेंट परफेक्ट. बघा, हॅव गॉन पण प्रेझेंट परफेक्ट आहे, हॅज गॉन पण प्रेझेंट परफेक्ट आहे, आणि हॅव बीन हॅज बीन पण प्रेझेंट परफेक्ट आहे. कारण बीन हा टू बीचाच V3 आहे. याचा अर्थ आहे हर्ष हा बऱ्याच काळापासून, हॅज बीन बऱ्याच काळापासून असा अर्थ होईल एक सक्सेसफुल लॉयर आहे. पर्याय दिलेले आहे. सिंपल प्रेझेंट आहे का, नाही. सिंपल प्रेझेंट तर एम इज आर असायला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का, येस प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस आहे का, नाही. कंटिन्युअसला तर ING असतो, कंटिन्युअसला तर ING असतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅज बीन गोईंग असं वाक्य आलं असतं, जे नाहीये. ING नाहीये तर कंटिन्युअस नाहीये, कटाप विषय. ING तरच कंटिन्युअसचा घ्यायचा, दोन्ही पर्याय कंटिन्युअसचे काढून टाकायचे. सिंपल प्रेझेंट आहे का, अजिबात नाही. वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट, त्याचं सूत्र आहे हॅव हॅज V3. लक्षात ठेवा. बघा, या पद्धतीने जर तुम्ही जज करत गेले, चुकीचे पर्याय इलिमिनेट करत गेले, तर कठीण वाटणारा प्रश्न जर वाटला समजा तर तो सोपा व्हायला मदत होतो. प्रश्न वाचताना सगळ्यात पहिले व्यवस्थित सुरुवातीचे 1-2 शब्द वाचायचे. मॅच द पेअर म्हणताय, फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स म्हणताय, फिल इन द ब्लँक म्हणताय, हे समजणं महत्वाचं आहे तुम्हाला. नुसतं तुम्ही म्हणाल मी लगेच प्रश्न अटेम्प्ट करून टाकेल असं नाही. सगळ्यात पहिले काय करायला लावलंय ते वाचाल का नाही. तर बघा, या पद्धतीच्या या अतिसंभाव्य प्रश्नातून हीच एक गोष्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय की आपला अप्रोच कसा असला पाहिजे परीक्षेच्या प्रती, है ना. नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा 100% होईल. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता इथे डबल फिल आहे, हे IBBS पॅटर्न आहे, डबल फिलर, है ना. आता ते आर्टिकलच्या बाबतीत असलं किंवा कशाच्या बाबतीत असलं तर डबल फिलर हा IBBS पॅटर्नकडे, जम्बल्ड अप IBBS पॅटर्नकडे, स्पॉट एरर IBBS पॅटर्नकडे. म्हणून आपण दोन्ही गोष्टींना मिक्स करण्याचा प्रयत्न करतोय. MPSCने जरी परीक्षा राबवली किंवा TCS पॅटर्नने जरी राबवली तरी आपल्याला ओव्हरऑल सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीने फेस करता येईल हा एक या सगळ्या लेक्चरचा एक हेतू आहे, जो आपण या ठिकाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतोय. फिल इन द ब्लँक बघा, त्यांनी म्हटलंय, त्यांनी काहीच म्हटलं नाही की आर्टिकल वगैरे, ते पाहिल्यानंतर कळतं आपल्याला काय आर्टिकलचा प्रश्न आहे. हा कशाच्या बाबतीत असू शकतो, म्हणजे डॅश वर्ड टू वाईज इज सफिशियंट. बघा, डॅश वर्ड टू वाईज. आता वाईज एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि या वाईज नंतर पर्सन, पीपल असा शब्द आलेला नाहीये, म्हणजे याच ऍडजेक्टिव्हला नामामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर इथे द वापरण्याची पद्धत असते. द वाईज. बघा, यू शुड हेल्प द पुअर, काय वापरतात बघा, द पुअर. म्हणजे हे जे ऍडजेक्टिव्ह आहे आता हे कशात कन्वर्ट झालंय, नामामध्ये कन्वर्ट झाले, नाऊन मध्ये कन्वर्ट. तसं इथे द फिक्स आहे. तर तुम्ही पर्यायांमध्ये पाहिलं तर सेकंड याच्यामध्ये सेकंड पार्ट आहे, पहिला पार्ट नाही घेते आपण, कारण हे आपल्याला थोडं पटकन टार्गेट करावं असं वाटतंय. म्हणून जर तुम्ही द पाहिलं तर एकच पर्याय आहे, असं पण तुम्ही पटकन उत्तराप्रती पोहोचू शकताय. सो अ वर्ड ऑफ म्हणजे एक शब्द शहाण्याला पुरेसा असतो, शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतात. काही शहाणे म्हणजे चांगल्या अर्थाने बुद्धिमान लोक, सेन्सिटिव्ह लोक
फक्त एक शब्द त्यांना जर काही बोललं ना, काही म्हटलं ना, तर ते पटकन ऍक्सेप्ट करतात आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आणून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही एकदमच किती सांगितलं तर त्यांना काहीच फरक, मग त्यांना डायरेक्ट मार लागतो, शब्दाचा नाही काठीचा. आणि शहाण्याला शब्दाचा मार. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. तशी पाहिली ते एक म्हणच आहे, म्हणजे एक वाक्प्रचारच झालेला आहे आता हा, है ना. अशा पद्धतीने तुम्ही द वाईज हा सेकंड ऑप्शनने देखील तुम्ही योग्य ऑप्शन पर्यंत पोहोचू शकत होते. याचं उत्तर सी पर्यायाच्या निष्कर्षापर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट पुढे बघा आता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँक आहे. द रिच. आता बघा या ठिकाणी द रिच म्हणजे जगातले सगळे श्रीमंत झाले माणसं झाले असते, परंतु या ठिकाणी मॅन वापरल्यामुळे एकाच माणसाबद्दल बोललंय. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश द वर्ल्ड डॅश एअर. पण डबल फिलर आहे, हा सुद्धा डबल फिलर या टॉपिकच्या अंतर्गत असलेला प्रकार आहे. डबल फिलर आहे जे IBBS पॅटर्न मध्ये खूप जास्त विचारले जाण्याची शक्यता. आणि नॉर्मल परीक्षांमध्ये पण कोणी का घेणं डबल फिलर येतात, सिंगल फिलर येतात, काही प्रॉब्लेम नाही. सो द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल अबो द वर्ल्ड. अबो म्हणजे वर, जगाच्या वर गेला. वर, जगाच्या वर जाईल का, मरायचंय का त्याला, नाही. त्याच्यामुळे अबो घेता येणार नाही. पहिली जागा पाहतोय ऑल ओव्हर द वर्ल्ड, 100% म्हणता येईल. ऑल अक्रॉस द वर्ल्ड म्हणता येईल. ऑल अक्रॉस द वर्ल्ड म्हणता येईल. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये अबो शब्द बसत नाही, म्हणजे त्याचा विचार सोडून द्यायचा. सेकंड बघा आता, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर, ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय एअर. एअर म्हणजे एरोप्लेन बरं का, हवेत नाही उडाला तो. एअर म्हणजे एरोप्लेन. हा, एअर म्हणजे एरोप्लेन लक्षात घ्या. ठीक आहे. अक्रॉस, मग पुढे बघा, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल अक्रॉस द वर्ल्ड फ्रॉम एअर. फ्रॉम एअर नाही येणार, विथ एअर नाही येणार, बाय एअर येईल. म्हणजे बाय ट्रेन, बाय कार, असं जसं म्हणतात तसं बाय एअर. तर मग बाय एअर आपल्याला चालणार आहे, म्हणून तुम्हाला ओव्हर आणि बाय असा असलेला पर्याय क्रमांक बी किंवा 2 जो असेल, म्हणजे त्याचा ऑप्शन त्या पद्धतीने तुम्हाला तिथे गोल करायचं आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सरळ सेवेचा अभ्यास करायचा असेल आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मार्गदर्शन आपल्याला अजून मिळावं या संदर्भामध्ये, तर आपल्या टिकर मराठी सरळ सेवा भरतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण लवकरच बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये चालू करतोय, जी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या सर्व गोष्टींना कव्हर करणारी असेल. सर्व म्हणजे ग्रामरला असेल, व्होकॅब्युलरीला असेल, PYQला असेल, वेगवेगळ्या ट्रिक्सला असेल. तर या संदर्भातली माहिती जो काही आपल्याला या ठिकाणी यूट्यूबच्या चॅनलला जो मोबाईल नंबर दिसतोय त्याला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे. या संदर्भात वेगवेगळी नोटिफिकेशन्स आपल्याला मिळणारच आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ठीक आहे. लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. लवकरच त्याच्याही पूर्वी आपण लाईव्ह इंग्लिशच्या प्रश्नांना 8 वाजता जाणार आहे. तिथं तुम्ही भेटा मला, तिथं तुम्ही मला उत्तरं द्या. आता तर या ठिकाणी तशी संधी मिळत नाही, पण तिथं तुम्ही उत्तरं द्या, तुमचं नाव मला सांगा. हाच या पद्धतीचा आपला पॅटर्न आपण पुढे फॉलो करणार आहेत आणि बघूयात तिथं अजून आपल्याला काय चर्चा करता येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे पहा. आता त्यांनी विचारलंय की आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. तुम्ही म्हणा इथं तर काहीच दिसत नाही, हे डायरेक्टच ऑप्शन आहे. आता हे डायरेक्टच ऑप्शन आहे ना. हा, म्हणजे इथं सूचना आहे आणि डायरेक्ट ऑप्शन आहे. बघा अशाच पॅटर्नने तुम्हाला मॅच द पेअर वगैरे येईल. तर याच्यामध्ये जे विचारलंय ना विद्यार्थी मित्रांनो, हे मिसमॅच ते लक्षात घ्या. मिसमॅचचा जर अर्थ लवकर कळत नसेल ना, इथं रॉंग असं लिहून घ्यायचं. चुकीचं, चुकीची पेअर शोधा. याचा अर्थ काय होतं माहितीये का, 3 पेअर्स ह्या करेक्ट आहे आणि 1 पेअर ही इनकरेक्ट आहे. 1 पेअर ही इनकरेक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे जी चुकीची तिलाच गोल करायचं आहे आपल्याला किंवा क्लिक करायचं ज्या पद्धतीने असेल. हे बघत जायचं. काय बघा, आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं तर आपण लायन, लायनेस, ते प्राईडच्या संदर्भामध्ये. तो लायन हा मेल आहे, लायनेस फिमेल आहे. लेपर्ड चित्ता असतो, मेल आहे. लेपर्डेस फिमेल आहे. मेल फिमेल, मेल फिमेल या पद्धतीने चाललंय. फॉक्स कोल्हा आहे. आता तुम्ही विक्सन वाचला आहे का मला माहित नाही, वाचला असेल तर तुम्हाला लगेच कळेल का जी फिमेल फॉक्स आहे
तिला विक्सन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हा फिमेल. हे पण बरोबर आहे, जे वाचण्यात आलं असेल तर. नसेल आलं तर मग पुढे जायचं. चिकन कॉक. आता बघा, कॉक हा मेल आहे, पण जी फिमेल आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जरा चिकन नाही म्हणत, लक्षात घ्या. ती हेन आहे, कोंबडी. पण चिकन जे आहे ना, हे याच्या पिलूला म्हणतात, नाही तर मग याच्या मांसला म्हणतात चिकन. मी चिकन खाल्लं म्हणजे मी कोंबडी खाल्ली असं नाही, त्याचं मांस खाल्लं, लक्षात घ्या, त्याचं मांस खाल्लं. म्हणून कॉकला तुम्हाला हेन पाहिजे होता, म्हणजे हाच पर्याय रॉंग आहे. आणि जो रॉंग आहे तो आपल्याला निवडायचा आहे, म्हणून हा आपल्यासाठी करेक्ट आहे. इज दॅट क्लिअर? मग तुम्हाला क्लिक करायचं असेल तर तुम्ही डी नंबरच्या ऑप्शनला या ठिकाणी 100% क्लिक करायचं. ओके. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही इथे जर क्लिक केलं तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्क मिळेल. पुढे जाल तुम्ही, आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि पोस्टपर्यंत पोहोचण्याकरता अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रामरच्या, व्होकॅब्युलरीच्या सगळ्या सेक्शनवर चर्चा करायला लागेल. विदाउट दॅट डिस्कशन पास होणं थोडंसं मग अवघड जाईल. आणि मग हा सगळा पार्ट आपण या माध्यमातून आपल्यासमोर वेळोवेळी ठेवणार आहे. पण लेक्चर ऐकत राहा. आवडलं तर नक्की मात्र लाईक करा. मित्रांना याविषयीची माहिती द्या. हे पसरवा जरासं मुलांमध्ये. लवकरच आपण बॅच सुरू करतोय. क्लिअर? चला नेक्स्ट. पुढे बघा आता, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. नो अदर आयलँड. बघा आता एक जस्ट इमॅजिन करा की कसं आहे. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया इतकं कुठलं आयलँड मोठं नाही आहे, म्हणजे आयलँड मध्ये ऑस्ट्रेलिया हे सर्वात मोठं आहे. म्हणजे हे पण एक आयलँड आहे, हे पण एक आहे, हे पण एक, हे पण एक, हे सगळे आयलँड्स आहे. अँड सगळ्यात मोठं जे येतं ते ऑस्ट्रेलिया आहे. काय करायला लावलंय आपल्याला? चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे ऑस्ट्रेलियाची तुलना केली. मग ऑस्ट्रेलिया इज लार्ज आहे तर काय करायला लागेल आपल्याला? लार्जर करायला लागेल, म्हणजे अधिक लार्ज आहे. दॅन, कोणापेक्षा अधिक लार्ज आहे ते वाक्यातून शोधायचं. आता बघा, ऑस्ट्रेलिया इज वन ऑफ द लार्जेस्ट. तिथे ईएसटी लावून दिलाय. ईएसटी म्हणजे सुपरलिटिव्ह डिग्री असते. सुपरलिटिव्ह डिग्री असल्यामुळे सुपरलिटिव्ह डिग्री असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा पर्याय निवडता येणार नाही, कारण आपल्याला निवडायला लावली कंपॅरेटिव्ह. हा पर्याय गलत आहे. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन मोस्ट अदर. मग बऱ्याच जणांपेक्षा नाही, दॅन एनी अदर. बऱ्याच जणांपेक्षा केव्हा? जर वन ऑफ द ची डिग्री असती तर. ते कशी ती येईलच पुढे. आता इथे दॅन मोस्ट अदर काय घ्यायचं आहे, का नाही घ्यायचं आहे? कारण की बऱ्याच जणांपेक्षा नाही ना, प्रत्येक जणापेक्षा. दॅन एनी अदर. म्हणून मोस्ट अदर आपल्याला नकोय. इज लार्जर दॅन एनी अदर. बघा, दॅन एनी अदर म्हणजे कुठल्याही बेटापेक्षा ऑस्ट्रेलिया हे अधिक मोठा आहे. बिकॉज ऑस्ट्रेलिया इज द लार्जेस्ट. सो लार्जर दॅन एनी अदर, नॉट मोस्ट अदर. मोस्ट अदर घेतलं तर याचा अर्थ ऑस्ट्रेलिया इतके थोडेफार तरी आहेत असा अर्थ होईल. मात्र तो अर्थ इथे लागत नाहीये. त्याच्यामुळे आपण पर्याय घ्यायचा आहे सी. ऑस्ट्रेलिया इज द लार्जेस्ट. परत ईएसटी आलेला आहे. सुपरलिटिव्ह डिग्री बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा पर्याय घ्यायचा नाही. इथे आपल्याला जो पर्याय निवडावा लागेल तो सी नंबरचा आहे. क्लिअर? तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही डिग्रीचा प्रश्न देखील चुटकीसरशी सोडवू शकताय. हे दोन तर सुपरलिटिव्हच होते, तर हे कमी करायचे होते. फक्त एक दॅन मोस्ट अदर होता, एक दॅन एनी अदर होता. एनी अदर म्हणजे हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तुम्हाला दॅन एनी अदर घ्यायला लागेल. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघा. ही सेज. असं प्रश्न जो आहे तो इनडायरेक्ट स्पीचला दिसतोय, कारण हे दुहेरी अवतरण चिन्ह इथे दिलेले आहे. ही सेज एक लक्षात घ्या. आता हे जे सेज दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, याचा टेन्स प्रेझेंट आहे. याचा टेन्स प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. है ना, प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यामुळे इथे चेंज नाही होणार, लक्षात घ्या. इथे नो चेंज, नो चेंज इन टेन्सेस. लक्षात घ्या, टेन्स मध्ये कुठला चेंज नाही होणार, म्हणजे गोचा वेंट नाही होणार. लक्षात घ्या. म्हणून उत्तर काय येईल? ही सेज. बघा, ही सेज कंजंक्शन येईल दॅट. आय कोण म्हणतोय? तो म्हणतोय, म्हणून ही. आणि या ठिकाणी हा जो गो, याचा वेंट होणार नाही, गो पण होणार नाही, कारण याला थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे याला ई एस लावायला लागेल. आणि मग पुढे काही बदल नाही. जर पर्याय पाहिले तुम्ही, ही सेज दॅट ही विल. ही विल फ्युचर हे नाही चालणार. हे सेड करून दिलाय, हा नाही चालणार. सेज दॅट ही वेंट करून दिलाय, हा नाही चालणार. टेन्स बदलायचा नाही. टेन्स बदलायचा जर हे पास्ट मध्ये आलं, सेड सेड असं जर पाहण्यात आलं तर टेन्स मध्ये चेंज करायचं. अदरवाइज नो चेंज. सो ही सेज दॅट
बघा, ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग, है ना. अशा पद्धतीने तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वाक्य निवडायचं आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स. याच्यामध्ये आता आपल्याला विचारलंय का तुम्ही सिंपल सेंटेन्स निवडा, म्हणजे जे वाक्य केवळ वाक्य आहे ते निवडा. तर वाक्य दिलंय त्यांनी तो आपल्याला, इफ यू आर नॉट एन इंडियन. बघा, जर तुम्ही भारतीय नाही आहेत, यू कॅनॉट बी ऍडमिटेड, तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. हे वाक्य इफ मुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. अशा वाक्याचं तुम्हाला सिंपल सेंटेन्स करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला एकच सब्जेक्ट एकच वर्ब घ्यायचा आहे. ठीक आहे. इफ याचा अर्थ पहिले नीट लक्षात घ्या. इफ यू आर नॉट इंडियन, जर तुम्ही भारतीय नाही आहेत, तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. मग कोणाला मिळेल? ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड. 100% बरोबर आहे. इंडियन्स अलोन मस्ट ची गरज नव्हती. नन बट इंडियन्स शुड ची गरज नव्हती. इंडियन्स आर ऍडमिटेड बट, आता इथे पण आर झाला, इथे पण आर झाला, म्हणजे दोन दोन वर्ब झाल्या आणि बट मुळे हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स कडे चाललं गेलं. त्याच्यामुळे हे येणार नाही. ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड असं त्याच्यातून जो नियरेस्ट मिनिंग लिखतोय, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला कॅच करायला लागेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ए नंबरचं देणं गरजेचं आहे. ठीक आहे. नन बट इंडियन्स, बट पण एक कंजंक्शनचं काम करतंय ना, शुड पण आलेलं आहे, त्याची गरज नव्हती, तर तिथं आर हा जास्त बेटर आहे, है ना. त्या पद्धतीने तुम्ही हे करा. मस्ट बी मध्ये पण एक थोडासा मिनिंग याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने शेड होतोय. तर ओनली इंडियन, फक्त भारतीयांना. काही ठिकाणी तुम्हाला नियम कामात पडतील, काही ठिकाणी अर्थ लावायला लागेल, काही ठिकाणी आत्मविश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट कव्हर करायला लागेल. या ओव्हरऑल गोष्टी जर तुम्ही अतिसंभाव्य प्रश्न जर पाहत गेलो वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे, एक फार पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा या ठिकाणी नक्की कव्हर होईल, आणि जो तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी सोबत घेऊन त्या परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरं सोडवली तर नक्कीच कठीण असणारा प्रश्न पण परीक्षेच्या दिवशी सोपा व्हायला मदत होते. आणि हाच उद्देश घेऊन आपण हे सगळे लेक्चर्स आपल्यासाठी देत आहोत. ठीक आहे. चल नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता रिअरेंज हे सरळ सरळ TCS पॅटर्नच्या किंवा IBBS पॅटर्नच्या IBBS पॅटर्नच्या नुसार तुम्हाला या ठिकाणी हे नेहमी जम्बल्ड अप जो येतो तो विचारला जातो. लक्षात घ्या. यांनी काय म्हटलं तर रिअरेंज द जम्बल पार्ट्स लेबल एज PQRS टू फॉर्म कंप्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे इकडे PQRS मध्ये मिळून एक वाक्य तयार करायचं. ॲन ऑडियन्स दिलेला आहे, ऑफन इन अ थिएटर ऍक्टेड, तर याच्याने वाक्य चालू नाही होणार. अ ड्रीम इज अ ड्रामा इज अ टाइप ऑफ स्टोरी. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरचा सुरू होणारा पर्याय नको पाहिजे, कारण त्याच्याने वाक्य नाही चालू होणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय डिस्कस केलंय बघा. ॲन ऑडियन्स ऑफन इन अ थिएटर ऍक्टेड आउट बिफोर अ ड्रामा इज अ टाइप ऑफ. अ ड्रामा इज अ टाइप ऑफ म्हणजे इथे ड्रामाला इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात पहिले असं इंट्रोडक्शनचं वाक्य शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा आपण जम्बल्ड अप, कारण खूप मुलांना जम्बल्ड अपचे प्रश्न अवघड जातात. सर काय आहे जम्बल्ड अप, जास्त जम्बलिंग होत आहे आमचं. तर काही नाही विद्यार्थी मित्रांनो, एवढंच एक लक्षात ठेवायचं का पहिलं वाक्य साधारण कोणतं येईल आणि दोन वाक्य कोणते एकमेकांना कनेक्ट होतील. सो अ ड्रामा इज अ टाइप ऑफ स्टोरी. अन ऑडियन्स नाही येणार आता, डायरेक्ट ऍक्टेड आउट बिफोर. बिफोर म्हणजे समोर, कोणाच्या? ऑडियन्स. म्हणजे बघा, ऍक्टेड आउट बिफोर अन ऑडियन्स म्हणजे आर नंतर पी, हे 100% असं क्रमाने कनेक्ट वाक्य पाहिजे. काय? आर नंतर पी, आर नंतर पी, म्हणजे हा पर्याय गेला. आता याला कनेक्टेड सेंटेन्सेस म्हणतात. आणि पहिलं वाक्य 100% जर यस ने चालू झालं, जर तुम्ही कव्हर केलं तर यस आर पी, असा जर यस आर पी अर्थातच शेवटी क्यू येईल, मग आपण पर्याय निघून जाईल. म्हणून तुम्हाला SRPQ असलेला पर्याय घ्यायला लागेल. म्हणजे वाक्य येईल आता, ड्रामा इज अ टाइप ऑफ स्टोरी. ड्रामा म्हणजे असा एक स्टोरीचा प्रकार असतो. नंतर आर घ्यायचा आहे ऍक्टेड आउट बिफोर, जो सादर केला जातो. अन ऑडियन्स, ऑडियन्स असतात ड्रामा सादर करताना. ऑफन इन अ थिएटर, खूप वेळेला तो थिएटरमध्ये असतो. काही वेळेला ओपन थिएटरही असतं ग्रामीण भागामध्ये, पण जनरली तो थिएटरमध्ये असतो. या ड्रामाच्या एका व्याख्येला
या ठिकाणी त्यांनी तुकडे करून जंबल करून टाकलं होतं, उलट पुलट करून टाकलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की हा याच्यातून एक कोड निवडा आणि या ठिकाणी योग्य उत्तर बघा. तर याच्यावर खूप चर्चा करावं लागेल. या टॉपिकला व्यवस्थित अजून कव्हर करायचं असेल तर नक्कीच या गोष्टींची चर्चा वेळोवेळी होत राहील. कारण की जंबल डपला काही वेळेला 2-2 प्रश्न पण येतात. जर 15 प्रश्न समजा इंग्लिशचे येत असतील तर बघा, किंवा 20 प्रश्न येत असतील, 25 येत असतील. आता 25 येणार आहे कारण की एक पार्ट इंग्लिशचा, एक पार्ट मराठीचा, एक मॅथ्स रिझनिंग आणि एक GS GK असं पद्धतीने जर डिवाइड केलं तर 25 प्रश्नांपैकी या जंबल डपवर किमान 2 ते 3 प्रश्न जर समजा आले, IBBS पॅटर्नने परीक्षा झाली तर हे अत्यंत डिटेल होणं महत्वाचं आहे, जे वेळोवेळी मात्र नक्की या ठिकाणी घेतलं जाणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे बघा आता, ही विल नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट म्हणजे तुझी रिक्वेस्ट तो नेहमी टर्न डाऊन. टर्न डाऊन बघा, डायरेक्ट तुम्ही अर्थ लावू शकता म्हणजे नाकारणे किंवा नकारणे. म्हणजे याचा अर्थ नकार देणे किंवा नकारणे म्हणजे रिजेक्ट करणे, रिजेक्ट करणे. विचारलं काय पण पाहून घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज द मोस्ट अपोजिट. म्हणजे रिजेक्टच्या अपोजिट तुम्हाला करायचं आहे म्हणजे ऍक्सेप्ट, स्वीकारणे, है ना. हा, आता टर्न डाऊन आणि टर्न अपॉन मात्र तुम्ही म्हणाल असं डाऊनला अपॉन वर, तर तशी काही फ्रेज नाही, पण टर्न डाऊन फ्रेज आहे, टर्न अपॉन फ्रेज नाहीये. रिजेक्ट हा घेतला तर हा सिनोनिम होऊन जाईल. आपल्याला अपोजिट विचारलंय म्हणजे विरुद्धार्थी विचारलं, मग हा पण नका घ्या, टर्न ओव्हर येणार नाही. तुम्हाला घ्यायला लागेल ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. ऍक्सेप्ट पर्याय घ्यायला लागेल म्हणजे तुम्हाला D नंबरच्या पर्यायाकडे जायला लागेल. मुलं रिजेक्ट एखाद्या वेळेला घेऊ शकता, पण हे नीट वाचायचं. त्यांनी क्लिअर आपल्याला सांगितलंय का यू हॅव टू फाइंड आउट अपोजिट मिनिंग. अपोजिट मिनिंग त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढे बघा, इन द गिवन सेंटेन्स चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. आता इथे एक वाक्य दिलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे का तुम्ही याचा अर्थ शोधा. इफ यू लॅक, लॅक म्हणजे कमतरता, अभाव. जर समजा तुमच्यामध्ये अभाव असेल कसला, मॅग्नॅनिमिटीचा, ऑल युअर वेल्थ इज युजलेस. सगळी तुमची संपत्ती ही मग वाया गेली असं समजा. जर तुमच्यामध्ये मॅग्नॅनिमिटी नसेल तर, मॅग्नॅनिमिटी म्हणजे प्लॅनिंग, प्लॅनिंग नसेल तर सगळी संपत्ती वाया जाईल. प्लॅनिंग मॅनेजमेंट नसेल, जर मॅग्नॅनिमिटीचा अर्थ घेतला तर सगळी संपत्ती वाया जाईल. जेनरॉसिटी म्हणजे उदारता, जर तुमच्यामध्ये उदारता नसेल तर सगळी संपत्ती तुमची युजलेस आहे असं समजा. म्हणजे वाया जाईल नाही म्हटलंय, युजलेस आहे, काही कामाची नाही येते. जर काही पर्पज नसेल त्याला तर बघा, मॅग्नॅनिमिटीचा इथं अर्थ माहीत असावा लागेल ना. इथं अंदाज घेणं थोडं रिस्की आहे. निगेटिव्ह सिस्टम असेल तर मग याला रिस्क होऊन जाईल. मग अशा वेळेला काय करायचंय, तर ही युजलेस आहे तुमची, म्हणजे वाया जाईल नाही म्हणता येते, युजलेस आहे, पडून युजलेस आहे ती. म्हणून हे दोन्ही पर्याय नाही घ्यायचे. हे थोडस वाक्य फिलॉसॉफिकलच्या लेवलला जाते की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तुम्ही त्याला काही उद्देश देत नाही किंवा काही तुमच्यामध्ये उदारता नाही, तर पडून पडून पैसा तो सडतोय. म्हणजे असं ज्या वेळेला म्हटलं जाईल अलंकारिक पद्धतीने, तर मॅग्नॅनिमिटीचा अर्थ हा उदारता आहे, म्हणजे त्याचा अर्थच तो आहे. आता त्याला तुम्ही पण मी पण काहीच नाही करू शकत. म्हणून बरेचसे शब्द तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, अभ्यासामध्ये येऊ द्या, ज्याची तयारी आपण स्पेशल व्होकॅब्युलरीच्या सेक्शन्स मधून पण या ग्रामरच्या बॅच मध्ये घेणार आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट कव्हर करणार आहे, अपोजिट्स कव्हर करणार आहे, वर्ड फॉर्मेशन कव्हर करणार आहे, जो अत्यंत किचकट पार्ट असतो जिथं विद्यार्थी कमी पडतात. याच विषयाला बोट ठेवून आपण नक्कीच त्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत सोप्या, अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो त्याचा अर्थ जनरॉसिटी आहे असा असल्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक C कडे वळून उत्तर फायनल करायला लागेल. ओके, चल नेक्स्ट. पुढे बघा आता, चूज द करेक्ट WH टाईप. WH टाईप प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे, ज्याला अंडरलाईन करून ठेवली आहे. आपण एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. सो फ्रेमिंग अ WH टाईप. काय टॉपिक आहे आता, फ्रेमिंग अ WH टाईप क्वेश्चन. इथे तुम्हाला WH टाईप क्वेश्चन करायचं आहे फॉर द अंडरलाईन पार्ट. तर मी या ठिकाणी बघा, द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन. खूप डेडिकेशनने, हार्डवर्कने तुम्ही काम करताय, इज द की टू सक्सेस. हीच यशाची एक की आहे, मार्ग आहे.
कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन. ह्या दोन्ही गोष्टी हे तर तुम्हाला पण लागू होईल आणि जगातल्या प्रत्येकाला लागू होईल ज्याला यश पाहिजे. तर मग हु इज द की, हु येणार नाही, कारण ती काही व्यक्ती नाहीये, ती एक फॅक्ट आहे, गोष्ट आहे. व्हॉट इज द की हे जास्त मॅच आहे. विच इज द की असे काही त्यांनी पार्ट्स केले नाही म्हणून विच थोडासा कमी पडला. आणि वेअर तर ती जागा आहे, जागा असती तर. म्हणून तुम्हाला या ठिकाणी व्हॉट इज द की, द कॉम्बिनेशन काय, की काय, यशाचे मार्ग काय, काय कोणता नाही काय. तर मग या ठिकाणी तुम्हाला हा बेटर आहे वॉटने चालू होणारा प्रश्न, म्हणून पर्याय क्रमांक बी कडे आपलं उत्तर वीज पेक्षा पण जास्त करायचं आहे, कारण वीज मध्ये असे काही पार्ट्स करून दिलेले नाही त्यांनी, म्हणून वीज पेक्षा वॉट कडे आपलं उत्तर जाणं हे जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. नेम द अंडरलाईन क्लॉज. क्लॉज वर पण प्रश्न येतात आणि बरेचसे विद्यार्थी या क्लॉजच्या प्रश्नाला अपुरे पडतात, लक्षात घ्या, सोडवत नाही, घाबरून जातात. एकच लक्षात ठेवा, आय हॅव पुट इट हा मेन क्लॉज आहे आणि व्हेअर हे कंजंक्शन आहे, त्याच्यामुळे याच्याने चालू होणारा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्यांनी हा क्लॉज ओळखायला लावला आहे. आय हॅव पुट इट हा पार्ट मेन क्लॉज लक्षात घेतला तर मी हे ठेवलं आहे, मी हे ठेवलं आहे, आय हॅव पुट इट. आपण प्रेझेंट परफेक्ट आहे बघा. आपल्याला त्यांनी पहिल्यांदा एक प्रश्न विचारला की कोणता टेन्स आहे, तोच आहे हॅव नंतर V3. पुट 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 तिन्ही रूप सारखे ना, तेच आहे. सो आय हॅव पुट इट, मी हे ठेवलंय. कुठे ठेवलंय? वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. कुठे? मग या क्रियापदाला जर तुम्ही कुठेने प्रश्न विचारताय, वेअरने प्रश्न विचारताय आणि पुढे त्याची जागा सांगितली जाते, 100% हा क्लॉज जो असतो हा ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो, लक्षात घ्या. ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम नाही, जागा थोडी. कंडिशन मध्ये इफ अनलेस असतं, कंडिशन मध्ये इफ अनलेस ते नाही. प्लेस 100%. पर्पज म्हणजे हेतू, त्याच्यात सो दॅट असतो, पर्पज मध्ये सो दॅट असतं, त्याच्यामुळे हा पण नाही येणार. 3 नंबरचं म्हणजे सी नंबरचं उत्तर घ्यायचंय. क्लिअर? अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न इथे कव्हर करा. दोन एक प्रश्न अजून आहे. चूज द रॉंग पेअर. दुसऱ्यांदा असा प्रश्न पाहतोय आपण का रॉंग पेअर याच्यामध्ये म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे, याला ऑड मॅन आउट पण म्हणतात. याच प्रश्नाला ऑड मॅन. पहिले पेअर पाहिजे जायचे. राम साठी इज वापरणं करेक्ट आहे का बघा, पीपल साठी हॅज वापरणं करेक्ट आहे का, दे साठी आर करेक्ट आहे का, वी साठी आर करेक्ट आहे का. सर हा टॉपिक कोणता आहे असं विचाराल तर हा टॉपिक आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट किंवा कन्कॉर्ड. म्हणजे कर्त्याला क्रियापदाशी योग्य जुळणी झालेली आहे का. राम सिंग्युलर आहे, इज सिंग्युलर आहे, बरोबर. पीपल प्लुरल आहे, हॅज सिंग्युलर आहे, चुकीचं आहे. जे चुकीचं आहे तेच निवडायचं. आपलं उत्तर बाहेर आलेलं आहे, हे दोन्ही बरोबर आहे. आता दे प्लुरल आहे, आर प्लुरल आहे, वी प्लुरल आहे, हॅज जर सिंग्युलर आहे तर हॅव प्लुरल कन्सिडर होतो, वी प्लुरल आहे. म्हणजे हे पण करेक्ट आहे वाक्य, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. मिसमॅच, रॉंग पेअर, ऑड मॅन हा पीपल हॅज, पीपल हॅव, हॅव म्हणावं लागेल, अनेक वचन आहे कारण. क्लिअर? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 15 प्रश्न जवळपास तुमच्या लक्षात आलं का मला माहित नाही, जवळपास 15 प्रश्न आपण डिस्कस केले. व्होकॅब्युलरीशी संबंधित, ग्रामरशी संबंधित, वाक्यरचनेशी संबंधित, जम्बल्ड अप पॅरेग्राफशी संबंधित, TCS पॅटर्नच्या प्रत्येक पैलूला आणि ज्या पद्धतीने सरळ सेवा भरती होते एक्झॅक्ट त्याच पद्धतीचे पिन पॉइंटेड आगामी परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रकारचे प्रश्न, पॅटर्नचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले. आय होप तुम्हाला नक्कीच हे प्रश्न आवडले असतील तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल, धाकधूक असेल, करू का नको करू, फायदा होईल का नाही, 100% होईल विद्यार्थी मित्रांनो. कारण की बरेचसे चॅनल्स पण आहेत सर, त्याच्यात वेळ जातो. याच्यात तुमचा वेळ जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्झॅक्ट जे हवं आहे तेच मिळणार आहे. इट इज अ ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आणि यू हॅव टू बिलीव्ह इट. विश्वास ठेवा आणि आपलं काम सोपं करा. लवकरच याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील. वाट बघत राहा पुढच्या नोटिफिकेशन्सची आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला, थँक्यू.